अभिनेत्री शेफाली जरीवाला हिचा काल रात्री मृत्यू झाला असून हार्ट अटॅकमुळे तिचा मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली। सध्या कूपर हॉस्पिटलमध्ये शेफाली जरीवालाचा मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी ठेवण्यात आलाय। अहवालातून मृत्यूमागचं खरं कारण समोर येईल। दरम्यान फॉरेन्सिक टीम शेफालीच्या घरी तपास करते। कूपर रुग्णालयाबाहेरून याचाच आढावा घेतला आहे। आमचे प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांनी पाहुयात। बॉलिवूड अभिनेत्री शेफाली जरीवालाचा काल रात्री संशयास्पद मृत्यू झालेला आहे। हार्ट अटॅकमुळे मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती ही डॉक्टरांकडून मिळाली असली तरी फॉरेन्सिक टीम ही शेफाली जरीवाला यांच्या घरी पोहोचलेली आहे। एकूणच कूपर रुग्णालयामध्ये सध्या शेफाली जरीवाला यांचा मृतदेह जो आणला आहे, एकूणच पोस्टमॉर्टम झाल्यानंतर खरं जे कारण आहे ते समोर येईल। मात्र सध्या प्राथमिक माहितीनुसार शेफाली जरीवाला हिचा एकूण हार्ट अटॅकमुळेच मृत्यू झाला असल्याची माहिती देण्यात आलेली आहे। शेफाली जरीवालाला लहानपणापासून सिव्हिअर एन्झायटी असेल किंवा अशा अनेक तणावग्रस्त चिंता अशा प्रकारच्या आजारांमुळे ती ग्रस्त होती। त्यामुळे फिटनेस असेल, योगा असेल याकडे तिचा कल असायचा। मात्र वॉचमॅन असेल, घरातील काही लोक असतील यांच्याकडून असं सांगण्यात येतं की शेफाली जरीवाला हिला काल तिची तब्येत बिघडल्यामुळे तिला बेलव्ह्यू हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं होतं। मात्र डॉक्टरांनी रुग्णालयामध्ये दाखल करण्यापूर्वीच शेफाली जरीवाला हिचा मृत्यू झाल्याचं सांगितलं होतं। मात्र एकूणच तिचा पती पराग त्यागी यांनी बेलव्ह्यू हॉस्पिटलमध्ये शेफाली जरीवालाला नेण्यात आलं होतं। यानंतर खरं तर कूपर हॉस्पिटलमध्ये शवविच्छेदनासाठी पोस्टमॉर्टमसाठी जो मृतदेह आहे तो आणण्यात आलेला आहे। मात्र नक्की शेफाली जरीवाला हिचा मृत्यू कोणत्या कारणामुळे झाला हे जे खरं कारण जे आहे ते पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये समोर येईल। त्यामुळे नक्की या ठिकाणी शेफाली जरीवालाच्या मृत्यूच्या कारणामुळे एकीकडे अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत। कॅमेरा पर्सन सुनील वर्मासह स्वप्नील जाधव, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।